स्वादिष्ट मेनू मध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग आज काय बनवूया। डिंकाचे लाडू बनवतोय आपण। तर त्यामध्ये एक जिन्नस वापरणार आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। त्यासाठी बघा लागणारे साहित्य काय काय घेतलं हे। मखाणे घेतले 200 ग्रॅम, बदाम, काजू, खारीकचं पावडर, बिया आणि खसखस। हे सर्व साहित्य 100-100 ग्रॅम घेतलेले आहे। आता आपण डिंक तळून घेऊ। तूप गरम करायला ठेवलेलं आहे। आपण आता डिंक तळून घेतोय। हे बघा 100 ग्रॅम डिंक घेतला आहे। डिंक तळतोय आपण आता। डिंकाचे लाडू जमत नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचेही लाडू असेच होणार। आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। हे बघा पूर्ण डिंक आपण तळून घेतोय आता। आणि थंड झाल्यावर आपण मिक्सरला लावून घेऊ। मखाणे घेतोय आपण आता, चांगले भाजून घेतलेत बघा, असा आवाज आला पाहिजे। हे बघा हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरला बारीक करतोय। बघा पाहू शकता तुम्ही, डिंक आहे। 100 ग्रॅम साखर घेतलेली, ती पण आता मिक्सरला बारीक करून घेऊ। हे मखाण्याचं पावडर आहे। हा डिंक बारीक केलेला, या मगजच्या बिया, खारीक खोबरं बारीक केलेलं, हे काजू बदाम, ही पिठी साखर आणि हे पिस्ते काजू बदाम मिक्स केलेले आहे त्याच्यात, हे ते पावडर आहे। आणि ही खसखस घेतली 50 ग्रॅम टाकलेलं आहे आपण। तूप गरम झालं की 1 वाटी गव्हाचं पीठ भाजून घेतोय। आपण रोज चपात्या करतो तेच पीठ घेतलेलं आहे। चांगलं लाल रंगाचं होईपर्यंत आपण भाजून घेऊ। हे बघा पीठ आपलं आता चांगलं भाजून झालेलं आहे। चांगला लालसर रंग आलाय आणि चांगला सुगंध पण सुटलेला आहे। आता आपण सर्व साहित्य मिक्स करून केलेलं आहे ना, त्याच्यात हे पीठ पण टाकून घेऊ। हा खास पदार्थ वापरतोय आपण, बाइंडिंग येण्यासाठी थोडं गव्हाचं पीठ वापरावंच लागतं लाडूंना। हे बघा हे सर्व साहित्य आपण बारीक करून घेतलेले आहे, त्याच्यात आता भाजलेलं पीठ टाकून घेतोय। लाडूंसाठी लागणारं साहित्य बघा आपण आता हे सर्व मिक्स करून घेतोय। तूप गरम करायला ठेवते आणि मग गरम झालेलं तूप आपण याच्यात ओतून घेऊ। 1 वाटी तूप गरम करून घेतलंय आपण। पाव किलो 300 ग्रॅम तरी असणार, ते अंदाजे सांगते मी तुम्हाला, पण एक मोठी वाटी घेतली मी। आणि लागेल तसं तूप टाकायचं। हे बघा तूप टाकतोय आपण आता। थोडं उरू दिलंय तूप। आता हे आपण मिक्स करून घेऊ। एक पूर्ण वाटी तूप टाकलेलं आहे बघा, पाहू शकता तुम्ही, मिक्स केलेलं आहे। लाडू वळतो का मी तुम्हाला दाखवते। सर्व मिक्स करून घेतलंय, बरोबर 1 वाटी तूप लागलेलं आहे बघा। हे बघा लाडू ओढून घेतोय आपण आता। छोटे 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 असे लाडू बनवून घेऊ। हे बघा हे पहा, वरून आहे ना आपण इथे याच्या मगजच्या बिये लावणार आहेत, किंवा तुम्ही पिस्ते काही लावू शकता। सर्व लाडू आता ओढून घेते मी। लाडू कसे झालेत मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।
आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. धन्यवाद.